राम कृष्ण हरी. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 141वी ओवी आहे. कौरव आणि पांडव यांच्या युद्धाच्या समयी एका बाजूला कौरव त्यांचे महारथी भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा इत्यादी. दुसऱ्या बाजूला पांडव अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन स्वतः, भगवान श्री कृष्ण ज्याच्या रथाचे अश्ववाहक आहे त्या रथावर आरूढ झालेल्या अशी ही अफाट सैन्य आणि त्यावेळेस घडलेली परिस्थितीचे वर्णन त्यात आलेले आहे. अर्जुनाच्या रथाचे वर्णन करताना हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाचे जावळीचे कांतले चारी. म्हणजे जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते, की पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवतेसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाची व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या असा जो दिव्य रथ असा शोभत होता की जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. लक्षात घे, ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे काय वर्णावे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर असणारा वानर म्हणजे मारुती हा प्रत्यक्ष शंकरच व शारंगधर श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. जिथं त्रैलोक्याचा अधिपती भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण हे जे आहेत त्या रथाची शोभा काय वर्णन करावे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतू असे जरी असले तरी भक्ताच्या प्रेमामुळे तो अर्जुनाच्या प्रेमामुळे त्याचं सारथ्य पण करीत आहे परमेश्वर. पा त्या प्रभूचे नवल त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वरच पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करीत होता. पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य वासुरीला अवलीळाची. आपल्या दासाला पाठीशी घालून तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजविला. आता ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. येथे आपल्याला मूर्तिमंतचा अर्थ
शब्दकोशात पाहिला असता दिसून येतो की मूर्तिमंत म्हणजे खरोखर, प्रत्यक्ष, साक्षात, रूपाने किंवा आकाराने युक्त, साकार, काहीतरी निश्चित आकार, आकृती असलेला, त्याला मूर्तिमंत म्हणायचं. म्हणजे मूर्ती आपण जशी केलेली असते, साक्षात आपण काय म्हणतो वा की साक्षात भगवंत भेटला, साक्षात मूर्तीचं दर्शन करून साक्षात भगवंत भेटल्याची अनुभूती आली. पण तो प्रत्यक्ष भगवंत आहे का? नाही, साक्षात भगवंत आहे अशी अनुभूती आली. मूर्तिमंत शंकरू सारंग धरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. आता आपल्याला थोडंसं मूर्तिमंत शंकरू, आता हे बुद्धीला पटत नाही पण माणसाला शंका येते, म्हणून आता येथे त्याचा थोडेसे आपण माहिती पाहूया. भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत हे आपणा सर्वांना माहितीच आहे. तसेच ही माहिती आहे की 574 श्लोक योगेश्वर श्रीकृष्णाने म्हटले आहेत. अर्जुनाने 84 श्लोक म्हटले आहेत, तर 41 संजयाने, आणि केवळ एक सुरुवातीचा जो श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा, तो धृतराष्ट्रांनी म्हटला आहे. गीता सनातन धर्माचा प्रमुख धार्मिक ग्रंथ मानला जातो. भगवद्गीतेमध्ये 4 जणांची प्रश्नोत्तरे आलेली आहेत, संवाद आहेत. धृतराष्ट्र, संजय, अर्जुन व भगवान श्रीकृष्ण या 4 जणांचा संबंध भगवद्गीतेत आलेला आहे, संवाद आलेला आहे. युद्धभूमीवर रथ दोन्ही सैन्य दलाच्या मध्यभागी आणून अर्जुनाच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णाने रथ उभा केलेला आहे. दोन्ही बाजूला रथी, महारथी, राजे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म आदी आपल्या रथात उभे आहेत, तर ते दूर आहेत. अर्जुन, भगवान श्रीकृष्ण हे रथात मध्यभागी आहेत. व्यास मुनींनी संजयाला दिलेली दिव्य दृष्टी, यामुळे युद्धभूमीवर काय चालले हे संजय बघून धृतराष्ट्राला सांगत होते, म्हणून याचाही संवाद श्रीमद भगवद्गीतेत आलेला आहे. बाकी अर्जुनाच्या रथापासून दूर असल्यामुळे इतरांना काय चालले आहे हे कळत नव्हते, फक्त पाहत होते. अर्जुनाच्या रथावर हनुमान महाराज मारुती बसलेले होते. ते काय चालले ते सर्व ऐकत होते, पाहत होते, पण जवळ असून देखील त्यांनी प्रश्न विचारल्याचा उल्लेख गीतेत नाही. केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी अर्जुनाच्या रथाचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करताना अनुवाद केलेला आहे. मारुती अर्जुन व भगवंताच्या जवळ असूनही काहीच का बोलले नाही असे आपणाला वाटते. या संदर्भात माझ्या ओळखीच्या महाराजांना विचारले, पण त्यांनी त्याचे काही उत्तर त्यांना देता आले नाही. मनशंका मात्र तशीच राहिली. मग एक दिवस ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू ही ओवी वाचताना असे लक्षात आले की मूर्तिमंत म्हणजे काय. या मराठी शब्दकोशात अर्थ पाहिला तर मूर्तिमंतचा अर्थ खरोखर, प्रत्यक्ष, साक्षात, रूपाने किंवा आकाराने युक्त, साकार, काहीतरी निश्चित आकार असलेला, खरोखर इत्यादी मूर्तिमंतचा अर्थ असा आहे. तर मूर्तीमध्ये असलेल्या मारुती रायांना कसे बोलता येईल?
मूर्तीत असलेले देव प्रगट होऊन बोललेले, जेवण केलेले, काही भक्तांच्या बाबतीत त्यांची सर्व कामे केलेली हे असे घडलेले आपण पाहिलेले आहे. भगवंत अर्जुनाचे बोलणे ऐकत होते व भगवंत अर्जुनाचे बोलणे मारुतीराय ऐकत होते व त्यांना ध्वजस्तंभावर युद्धप्रसंगी येण्याची आज्ञा होती. मारुतीराय हे स्वामी भक्त, स्वामी काय म्हणतील ते ऐकायचे व तसे वागायचे एवढेच त्यांना माहिती होते. प्रश्न विचारायचे नाही. हेही कारण असावे. युद्ध चालू असताना मोठमोठ्या शक्ती मारुती व भगवंतांनी दाबून धरल्या होत्या. ज्यावेळी युद्ध संपले तेव्हा श्रीकृष्णांनी रथ एका बाजूला नेऊन अर्जुनाला प्रथम खाली उतरविले व मारुतीरायांना मूर्ती रूपातून बाहेर या असे सांगितले. मारुती पूर्व रूपात येऊन रथाच्या खाली आले व नंतर रथ जळून भस्मसात झाला. तात्पर्य, मारुती हे मूर्ती रूपात असल्यामुळे त्यांच्या गीतेमध्ये सहभाग नाही असे मला वाटले व मी माझे समाधान केले. इतराकडून अजूनही उत्तर मिळाले नाही. ध्वजस्तंभावरी वानरू सारथी सारंग धरू अर्जुनशी अशी हे मारुतीरायाचे वर्णन श्री ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहे. कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान.